नोकरीला रामराम करून युवकाने शेतीमध्ये घवघवीत यश मिळवले आहे। पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन या तरुण शेतकऱ्याने ही किमया साधली आहे। खेड तालुक्यातील सात्विक पाटेकर असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे। या युवकाने राहुरी कृषी विद्यापीठातून पदवी घेऊन 1 वर्ष नोकरी केली। त्यानंतर गेल्या वर्षी वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला। आधुनिक शेती करत त्याने लाखो रुपयांचा फायदा कमवला आहे। कृषी सेवा केंद्रामार्फत तो भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करतो आहे। या तरुण शेतकऱ्याने पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितले जाणून घेऊयात। नमस्कार, मी वाटेकर सात्विक दत्तात्रय, राहणार वाटेकरवाडी, काळूस, तालुका खेड, जिल्हा पुणे। माझं शालेय शिक्षण झाल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठावर येथून BSc ॲग्री 2023 साली मी पूर्ण केली। त्यानंतर एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी केली, परंतु जन्मताच शेतीची आवड असल्यामुळे शेतीत रमरमत होतं। त्यामुळे कंपनीला राजीनामा देऊन घरची शेती करण्यास सुरुवात केली। प्रथमतः परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन तेथील अनुभव घेतले। शेतात पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती आपण आता आधुनिक पद्धतीने करत आहे। त्यामध्ये पाण्याने पाणी देणे आपण पूर्णतः बंद करून त्यामध्ये ठिबक सिंचन व तुषार सिंचन केले आहे। यामुळे प्रथमतः पाण्याची बचत होते व मनुष्यबळही कमी लागते। त्याचबरोबर मल्चिंग पेपरचाही वापर आपण करत आहे। सेंद्रिय खतासाठी गांडूळ खत प्रकल्पही आपण तयार केला आहे। यामुळे रासायनिक खतांची बचत होते व परिणामी खर्चात बचत होते व उत्पन्नात वाढ होते। आता या ठिबकसाठी किंवा मल्चिंगसाठी काय खर्च येतो एकरी? ठिबक सिंचनाला एकरी 25,000 खर्च येतो व तुषार सिंचनासाठी 40,000 खर्च येतो। यासाठी गव्हर्नमेंटचे अनुदानही आहे, 80% अनुदान उपलब्ध आहे। महाडीबीवरतीचे फॉर्म भरले जातात। बरं, तुम्ही काय काय उत्पन्न घेतलंय? आम्ही शेतामध्ये बटाटा, टोमॅटो, मिरची, कलिंगड, भोपळा, झेंडू यांसारखी पिकंही घेतो। यामध्ये आम्ही ठिबकचा वापर केल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे। बरं, तर ह्याच्या खर्चात किती फरक पडला? जेव्हा आपण पाण्याने पाणी देत होतो तेव्हा उत्पन्न ही कमी निघत होते, जमिनीतले तण वाढत होते, पाण्याचा वापर जास्त होत असल्यामुळे पाण्याचं वाया जात होतं पाणी। बरं, आणि मग आता म्हणजे फक्त पाण्याचा अपव्यय टळलाय आणि टाइम जी मजूर लागायचे 1 एकरला पाणी धरण्यासाठी 4 ते 5 तास मजुराचा वेळ जायचा, तो ड्रिप सिंचनामुळे फक्त कॉक फिरून माणसाचा टाइम वाचतो। नागरिकांना असं आवाहन करू शकतो की आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यावर अधिक उत्पन्न मिळते व कष्टाची बचत होते। आपण शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग यशस्वीरित्या करत आहे। यातून समाधान व आनंद मिळत आहे। आपण